सो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा जरा माहोल थोडासा गरम आहे घरात माहोल गरम आहे कारण आमचा थोडासा प्लॅन झाला होता बाहेर पडण्याचा, पण कोणतरी आहे जे 12 वाजेपर्यंत झोपून राहिलं होतं. त्यामुळे आमचा जो प्लॅन आहे तो थोडासा डिले झाला आहे आणि त्यामुळे थोडंसं त्याच्यावर पाणी पडलेलं आहे आणि शांतता पण आहे खूप जास्त घरात, हो ना. आजच्या ब्लॉगमध्ये फक्त तू बोलणारच, मी बोलणार नाही कारण की आय एम नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड. का? काय नाही, आपण करूयात. आपला प्लॅन करायचा आहे. सो आम्ही ॲक्च्युली जाणार आहोत. आम्ही ॲक्च्युली बाईक राईडने जाणार होतो लोणावळ्याला. नियतीला एक पिझ्झा खायचा होता, एक स्पेशल, जे की आत्ता इंस्टाग्रामवर सगळीकडे एकदम फेमस आहे. तो वाला पिझ्झा खायचा होता आणि नेमका आम्ही कॉल केला, तो आता बंद होतोय. आत्ता वाजले 1:30-2 वाजता बंद होणार आहे आणि आम्हाला लंचला जायचं होतं आणि 1:30 वाजले तरी आम्ही घरात आहे. चुकी माझी आहे. मी 12 वाजेपर्यंत नियतीला उठवलं नाही. मी पण झोपलो होतो ना तिच्यासोबत. नियतीचा जो थोडासा मूड चांगला करणार आहोत आपण, थोडं जाणार आहोत परत एकदा आणि ते 6 वाजता रिओपन होणार आहे. आपण डिनर करू, लंच नाही केलं आपण डिनर करू. काय वाटतं नियती? लंचच्या ऐवजी आपण डिनर करणार आहोत. पण नियतीला आज तो पिझ्झा खायला घातल्याशिवाय मी राहणार नाही आहे. आज नियती तो पिझ्झा खाणारच आहे. कोणीच तिला थांबू शकत नाही त्या पिझ्झापासून, बरोबर की नाही नियती? चला आता निघूयात. आता थोडंसं मनवायला पाहिजे बायकोला, तुम्हाला समजत नाही. बायकोला मनवलं तर आपलं आयुष्य चांगलं आहे. चल नियती, अरे इथंच 1:30 वाजले, आपल्याला जायचं, भूक लागली आहे. चला, भूक लागली. काय खायचं? चल, तुला काय खायचं आज? तुला जे आज पूर्ण दिवस तुझा आहे. आज पूर्ण दिवस तुझा आहे. तू जे बोलशील ते करायचं. सांग आता पहिले काय करायचं तू? हॅलो, अरे नियती, हॅलो नियती. डाकू मंगल सिंग, डाकू, ए डाकू, काय खायचंय? इथे 4 वाजव. चला निघूयात पहिले. गाईज आम्ही आत्ता निघतोय तयार होऊन. पण पाऊस बघा, इथेच पाऊस सुरू झालेला आहे एकदम जोराचा. आणि आता तर खूपच जास्त गरम झालेलं आहे वातावरण. आम्ही आत्ता थांबलो आहे लंच करायला आणि तुम्ही बघू शकता केवढा पाऊस आहे. सो एवढा पाऊस बघूनच आम्ही म्हटलं पहिले लंच करून घेऊयात. 3 तर वाजलेच आहेत आणि 6 वाजताचं साहेबांनी रिझर्वेशन केलेलं आहे. आता इथे हा गचडणार, तिथे पण कसा खाणार काय माहिती, काय करणार आहे हा. कमी खायचं. आपण पिझ्झा खायला आलोय, मेन तो पिझ्झा खायचा आहे. लेट्स सी आता किती कमी खातोय, दाखवते मी तुम्हाला. सो गाईज तिथे नियती वेट करते. तिला मी सांगितलं होतं मी वॉशरूमला चाललो आहे. वॉशरूमला पण जाऊन आलो आणि तिच्यासाठी चॉकलेट पण घेतलं. तिला जेव्हा राग वगैरे येतो ना, अशी सॅड झालेली असते, तेव्हा मी तिला चॉकलेट देतो नेहमी, तिला बरं वाटायला. सो लेट्स सी. दिस इज फॉर यू, चॉकलेट. हसली का? कशी गोड हसलीस तू? एवढं महाग? प्रेमाला महाग आणि हे काही नसतं. ट्राय तर कर कसं आहे. आता खाल्ल्यानंतर ट्राय करणार. एक खायच्या आधी एक खायच्या नंतर. अच्छा, कॅल्क्युलेशन झालं आहे लगेच. फोटो काढते. हा बॉक्स मम्मीला घेऊन जाते ना दाखवायला, लाडू ह्याच्यात देऊ शकतो. बाय द वे गाईज, तुम्हाला माहिती आहे का माझ्या मम्मीने लाडूचा बिझनेस चालू केला आहे. तर तुम्ही लोक ऑर्डर देऊ शकता आणि खूप छान लाडू बनवते ती. मस्त, एक नंबर. मला तर असं एक खाऊन माझं मनच भरत नाही, माहिती का? एका वेळेला 3-3, 4-4 खातो. ॲक्च्युली ते छोटे आहेत, एवढ्या ह्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज असेल. तर सगळे डिटेल्स तुम्हाला लवकरच भेटतील. बट येस, नवीनच चालू केलं आहे तर सपोर्ट करा. थँक्यू. मी तर पहिल्या दिवशी 4 का 5 खाल्ले डायरेक्ट. आपल्याला बारीक व्हायची गरज आहे आणि आपण केवढं खातो. अरे हे डुप्लिकेट फरेरो रॉशर आहे का? फरेरो रॉशर नाही आहे ते. फरेरो रॉशर नाहीच आहे ते. कशी आहे टेस्ट? चांगली लागते? तुझ्या तोंडावर नंतर वाटत नाही चांगली आहे. गोड आहे. डार्क चॉकलेट ॲक्च्युली त्याकडे नव्हतं. मी विचारलं त्याला डार्क चॉकलेटसाठी, बट डार्क चॉकलेट नव्हतं त्याकडे. दे बाबा.
गाईज हे ह्याचं कमी खा, काय हे तुझं कमी खाणं आहे ना, ते तू खाणार आहे, हे मी खाणार आहे. हे तू खाणारच नाही आहेस. अच्छा मला वाटलं उत्तप्पा आहे तो. खाणार खाणार. उत्तप्पा येतो, पहिले हे खाऊन मग मध्ये खाऊ. हो अजून 6 वाजला टाईम आहे, तोपर्यंत सगळं हे होतं आहे. चांगली टेस्ट. चीज कमी टाकलं, हां चीज कमी टाकलं. सो गाईज मी घेतलं आहे मेदू वडा सांबार आणि हेच आपण नॉर्मल स्टार्टरला हिला काय काय हे चीज गार्लिक नान. चीज गार्लिक नान आम्हाला असं नुसतं खायला आवडतं, त्यामुळं आम्ही असं मागवतो. आणि आता उत्तप्पा पण येणार आहे, फेवरेट ऑनियन उत्तप्पा. सो त्याच्यावर पण ताव मारायचा आहे. आईला मी पण खातो बाबा, संपवते ही सगळं. निलेचा उत्तप्पा पण आलेला आहे, मी तिने अर्ध निम्म संपवलेले आहे. आणि उत्तप्पा पण खाणार, माझ्यापेक्षा जास्त तू खाते नाही ते, आणि तू मला बोलतो. तू पण खायचं, मी एक मेदूवडा खाणार आहे. सो आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि बरं वाटते का तुला हो खाल्ल्यावर बरं वाटतंय. आता 3:30 झाले. कमी भांडणं होतील जरा पोटात गेल्यामुळे. 3:30 झालेत आणि आम्ही जिथे पिझ्झा खायला जायचं ते लोकेशन लावून बघितलं तर ते 1 hour दाखवते. सो आमच्याकडे बफर 2 तास आहेत, कारण की आम्ही 6:30चं रिझर्वेशन केलं आहे कृषीने. सो आमच्याकडे 2 तास बफर आहे. सो आता जाता जाता कुठेतरी थांबत जायचं. 4 वाजता चहा प्यायला थांबू, तिथे अर्धा तास जाईल, असं काहीतरी करत टाईम खूप झाला. दिवसांपासून आम्हाला तिकडे जायचं होतं. तिकडचे रील्स वगैरे बघतोय, ते पिझ्झा एकदम भारी. आता तुम्हाला तिकडे गेल्यावर समजेल की कुठे आम्ही चाललो आहे. बट म्हणजे एवढं तोंडाला पाणी सुटतं आहे आम्हाला ते बघून. आणि नेमका आज आमचा प्लॅन झाला आणि आज ॲक्च्युली आमचं खूप जास्त उशिरा उठलो आम्ही. म्हणजे कोणतरी उशिरा उठलं. मी तर 4-5 वेळा उठवायचा प्रयत्न केला नियतीला, उठ पण काय नियती उठलेली नाही आहे. बट सॉरी, चुकी आमची आहे. तसं काही नाही. सो मग आमचा आज मुहूर्त निघाला शेवटी, पण उशीर झाला. आणि नियतीने मला सांगितलं होतं की तिथं कॉल करून विचार की ते बंद होते का. माझं असं असेल अरे हे आणि त्याचं आन्सर मी त्याला काय विचारलं, बंद होत आवरत मी आवरत होती तर मी त्याला काय बोललं की तू जस्ट एक विचार ना की त्याचं क्लोजिंग टायमिंग आहे का, दुपारी काय बंद वगैरे असतं का वगैरे वगैरे. तर तो बोलतो दुपारी बंद फक्त पुण्यात असतं, हे त्याचं आन्सर होतं. मग आम्ही सगळं आवरलं वगैरे. मग मी त्याला परत एकदा बोललं, म्हटलं आपण चाललोय खरं, पण तिथे एकदा चेक कर. मग त्याने सगळं आवरून निघायच्या वेळेला चेक केलं तर तिथे दाखवलं की ते 2 to 6 बंद असतं. मग माझं अजून डोकं आऊट झालं, जे तुम्ही आधी बघितलंच असेल की मी काहीच बोलत नव्हती. बट देन मग मी असं बोललं की आता बाहेर पडलोच आहे, काय डोक्याला शॉर्ट करून घ्यायचा, म्हणून म्हटलं जाऊ दे चल सोडा. त्याने चॉकलेट पण दिलं, लागली होती आणि चॉकलेट दिलं. तिला राग शांत केलेला आहे नियतीचा एकदम मी. मला बरोबर माहिती की नियतीचा राग कसं शांत करायचा, नियतीला कसं मनवायचं, हो की नाही नियती. तशी मी म्हणली गेली नाही, पण माझं असं झालंय की जाऊ दे आता, कुठे दिवस तर चाललेत आपले, आयुष्य तर कमी होत चालले, त्याच्यामध्ये कुठे भांडत बसायचं. तर आयुष्य काय कमी होत चाललंय, भरपूर आयुष्य आहे बाबा. मी तर 100 वर्ष दिवस आपला कमी होतो. हा एक दिवस कमी होत चाललाय. असं लांबून पकड जरा, म्हणजे कसं सगळे दिसतील. आई ग माझा हात दुखायला लागला. हा मग थोडंसं दुखू दे, चालतंय, एवढं काय. हा ठीक आहे, चला झालं आता निघूयात ना. आज काय अजून काय बोलायचं होतं. काय नाही बोलायचं, तुझं सांग जरा, तुला काय आहे, तुला का असं. चला मी तिथे गेल्यावरती सांगते. ऑफ रोडी एवढा टॅक्स पे करून रस्ते बघा रस्ते बघा, म्हणजे खड्डेच आहेत, खड्ड्यांमध्ये थोडासा रस्ता आहे. ट्रॅफिक आहे इथे, नुसती ट्रॅफिक आहे यार. पाऊस पण आहे त्यात एवढा, काहीच दिसत नाही. हो काहीच दिसत नाही आहे. भाई या कृषीच्या फोनमध्ये व्हिडिओ काढायचा मला भीतीच वाटते मला. कृषीच्या डिमांडवरती त्याच्या फोनमध्ये हे ढग खाली उतरलेल्याचा व्हिडिओ काढतेय मी, हे बघा. आणि ह्या ट्रकने माझा व्ह्यू सगळा वाट लावून टाकली. काहीच दिसत नाही रे पुढचं. खरंच काय दिसत नाहीये, फुल धुका आहे. ऑलराईट गाईज, सो आम्ही आत्ता पुढे आलेलो आहोत इथे व्ह्यू पॉईंटला. हिशोबात इथे काहीच नाही दिसतं. बाय द वे इथे सगळं रोड आणि दरी दिसते. रोड दिसतोय. थांब जरा, पाणी आलंय. हां बोल, काय बोलत होती. रस्ता दिसतोय इथे रस्ता दिसतोय थोडाफार, बट इथं पुढे काहीच नाही दिसत. सगळं
काय म्हणतात ढग उतरलेत खाली. ढग उतरले ना त्यांना दुःख झाली आहेत. पण मला ढग उतरले म्हणायचं, तुला काय प्रॉब्लेम आहे? त्याला ढग बोलतात का? असे ढग असतात. हो आम्ही ढग बोलतो याला. आता आपण काय थांबलोय? आता आम्ही बुट्टा खायला थांबलेलो आहे आता मस्त. बुट्टा खाऊन इकडून ॲक्च्युली आम्हाला परत मागे जायचं आहे 3-4 किलोमीटरवर आणि अजून 1 तास बरं आहे, 1.5 तास आहे अजून आहे ना. 1 तास मग काय करायचं, मग आम्ही इथे आलो आहे मस्त व्ह्यू पॉईंटला आलो आहे. खूप छान वाटते इथे. मला एक बुट्टा खावा मस्त गरम गरम या वातावरणामध्ये. सनसेट नाही दिसणार ना आता आपल्याला. सनसेट तुझ्या बापा सनसेट कोणी ठेवले. नियतीचे फ्रेंड आलेला आहे आमचं हिसकावून घ्यायला. नियती तुझ्या मित्राला सांग, माझ्या तुला बघून मित्राच्या लगेच आला तो. आधी- माझ्या मित्राच्या आधी तुझा भाऊ आहे, सांग कळेल तुला त्याला लगेच. चांगलं आहे का भाई? या वातावरणामध्ये ते बुट्टा खायला काय मजा येते आहे ना. बुट्टा भजी भजी हां भजी बाप खातच चालले. मला दे की. अरे मला दे. दे ना. केला करते स्वतःच का. ए, खाबा, खाबा, खाबा. अरे फोन पकडायचा. कसं वाटलं तुला बाईक रायडर? केवढे आले बघ. कसं बसले बघ ना, हातावर हात ठेवून. हा शेट आहे तो शेट. हा कसा खातो शेट बघ. आहे. त्यांचे हात आपल्यासारखेच आहेत रे एकदम. हो मग तू फुल प्रॉपर सोलून वगैरे खातो, त्याला बरोबर कळतं आतमध्ये शेंगदाणा आहे वगैरे. हा बघ शहाणा हातातलं टाकून दिलं, पुढे गेला आणि दोन घेतोय आणि दोन घेतोय हा. हातातलं टाकून बघ ना आता खाली पकडल्यावर पायात कसं. हा खूप हावरा आहे. सो गाईज, माकडांची मजा बघता बघता इकडे असा क्लिअर झालं आणि थोडासा सूर्य प्रकाश पण आलेला आहे. दिसायला लागलाय. सूर्य पण दिसायला लागलाय. सो मग आता सनसेट दिसेल है ना. सूर्याचं तेज पण माझ्या आता माझ्या बापाने सूर्य सनसेट दाखवेल ना. आणि काय आता ढगांच्या मागेच ते काय दिसतंय, काय बोलते. आणि माझं तेज जसं आहे तसं सूर्याचं तेज आहे. समजतं? काळं तेज का? तुझं तर काळं आहे, काळं थोबाड आहे तुझं, काळं तेज पडत आहे. सो तुम्ही बघू शकता हे क्लिअर झालं आहे, पण ते ॲक्च्युली कॅमेरामध्ये नाही दिसत आहे नीट, पण मस्त दिसतंय फुल ग्रीन ग्रीन ना. ये तुझे फ्रेंड्स लोक गेले तुला सोडून, काय करायचं आता त्यांचं? मी तुला मगाशीच बोलली माझ्या आणि तो तिच्या मायला करतोय काय भाई हा. तो उखडणार आहे तो एम कॅफे पूर्ण उडत. हा एम कॅफे उडवूनच राहणार आहे ती लोक, नुसते दनादन करत होता. म्हणजे मी माकडांना किती वेळ बघू शकतो, मला असलं म्हणजे ते इंटरेस्टिंग आणि काय होतं त्याला, म्हणजे क्लोजेस्ट टू ह्युमन बिंग्स आहेत ना ते. तुझे भाऊ बंदच आहेत ना, जसं फॅमिलीवर पण आपण किती पण वेळा राहू शकतो तसं मी किती वेळ बघू शकतो तसं मी माकडांना पण किती वेळ बघू शकतो. बरोबर तुझे भाऊ बंदच आहेत ना, ते सेम तुझ्यासारखेच दिसत होते. आपण कामं पण तुझ्यासारखेच करत असं. नाही 1x मध्ये 0.6 मध्ये काढायचं कारण आपण जवळ आहे ना. ठीक आहे तू बोलशील तसं. जाऊयात आता पुढे. चला अजून मागे जायचं आपल्याला. मॅप लाव आता कसं जायचं बघ. काय काय पुढे. बनलं इकडनं फक्त मागे जायचं. चला, भजीचा वास येतोय, लवकर चला. कशाचा? भजीचा वास येतोय. नाही, खायची इच्छा होईल नाही का. चल लवकर. आपण इथं फक्त खायला आलो, तुला हे समजतंय का? फक्त आलो गाडीवर, बाईकवर आलोय मस्त राईड करत. असा पाऊस पडतोय, असं गरम गरम बुट्टा खाल्ला, मस्त मजा आली भारी. आपण फक्त खायला आलोय, आता परत खायलाच चाललोय आणि खाऊन झालं की घरी जाणार आहे आणि झोपणार आहे. आज काय भारी दिसतीये बघा ही. ए अरे तू का फ्रेम माझी घाण केली? तू गेल्यावरती शो गेला त्याचा. साईडला चल. गाईज तुमच्यासाठी आम्ही अजून पुढे आलो आहे, सो दॅट तुम्ही क्लिअरली मिसिंग लिंक बघू शकता. काय लॉजिक नाही ह्याच्या मागे, कारण की प्रत्येकाने बघितलेलं आहे, बट स्टील ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी हे हा निसर्ग काय भारी दिसतोय. अरे स्वप्नील जोशीच्या भाषेत कमाल. बसतोय. मला ही विचारत होती
की एवढी गाडी चालवला का तुला तो दुखतंय का अंग थांबायचं का तू म्हणला बच्ची लद्दाख में चला इतना गाडी हर रोज 150-200 किलोमीटर चला रहा तू वो भी बोल गए आणि मेन जिथे चालवायची होती तिथे टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये जाऊन बसला. काही संबंध नाही, काहीच संबंध फट्टू, एक नंबरचा फट्टू आहे. इज इम्पॉर्टंट असते. काय सेफ्टी येत नाही ते सांग ना. एकट्याने ठेवली नाही, खूप साऱ्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी ठेवली आहे. निम्मे गावठी निम्मे गावठी 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 तर काय गावठी म्हणणार याला, काय बोलणार तू याला? निम्म्यापेक्षा जास्तला काय बोलणार? अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी. मोर दॅन हाफ. हम्म. मग मी तेच बोललो. आमच्या गावाला बोलतात असं. गावाला बोलू दे ना, मराठी आहे, मराठी आहे, मराठीचं सौंदर्यच असं आहे. तुम्ही मुंबईकरांनी मराठीची वाट लावली. मुंबईचे पण सबस्क्रायबर्स आहेत, समजलं ना. नाही लावली आहे, कट होणार आहे. सो गाईज फायनली आम्ही पोचलो आहे आणि ही आहे ती प्लेस. कृषी रिझर्वेशन केलं ते सांगायला गेला आहे आणि मी तुम्हाला सराउंडिंग दाखवते. इतकं भारी आहे ना यार, जस्ट लुक ॲट द सराउंडिंग. असलं भारी आहे, शांत एकदम. आणि ही प्लेस आहे. ट्यूजडेला क्लोज असतं, सो शहाणपणा करून चालू दिवशी यायचं म्हणून ट्यूजडेला येऊ नका, ट्यूजडे सोडून या. सो गाईज फायनली आम्ही नियतीला जिथे खायचं होतं तिकडे आम्ही आलेलो आहोत फायनली. आणि नियती एकदम गालात हसलेली आहे. ॲक्च्युली या प्लेसची खासियत ही आहे की इकडे मागे तुम्ही बघतात हे 2 भट्टी आहे. इकडे भट्टी आहे, भट्टीमध्ये ते लोक पिझ्झा बनवतात. ही खासियत आहे. आम्ही जितक्या पण वेळा ॲक्च्युली लोणावळ्यामध्ये येतो, आम्ही तिथे मॅप्रोला जातो किंवा मॅप्रोच्या शेजारी फूड कोर्ट आहे तिकडे जातो. जितक्या पण वेळा आलो आहे तिथेच खाल्लं आहे. पण यावेळेस आम्ही ठरवलं की आपण जरा थोडंसं वेगळं ट्राय करूयात. आणि इकडची जी रील आहे ती एकदम फेमस झाली आहे. आम्ही ठरवलं की मी, काय कोणी ठरवलं? आम्ही की मी? म्हणजे तू ठरवलं, मला थोडी काय मत आहे. तेच तुझं मत घेऊन 2 आठवडे गेले, 2 विकेंड. म्हणजे लडाखवरनं आल्यानंतर पूर्ण 4 दिवस मी घरात बसली आहे तुझ्या मत घेऊन. 2 विकेंड घरात मी वेस्ट केले तुझ्यामुळे. म्हणून मला लवकर रॉयल शिकायचे, सो दॅट मला तुझ्यावरती डिपेंड व्हायची गरज नाही लागणार. मी माझी रॉयलवर काय तू ॲक्टिव्हवर पण येऊ शकली होतीस. नाही, पण ते थोडंसं रिस्की होऊन जातं. ती ॲक्टिव्ह मी ऑफिसलाच घेऊन जाते तर ती कशी स्लीप होते. त्याच्यामुळे म्हणून मला रॉयल शिकायची की मला पाहिजे तिथे मी पाहिजे तेव्हा जाऊ शकतो, त्याच्यावरती डिपेंड व्हायची गरज नाही. आणि वन मोर थिंग, आम्ही इकडे आतमध्ये आलो थोडंसं. म्हणजे तुम्ही बाहेरून तुम्हाला समजणार पण नाही की ते आतमध्ये वर्किंग रेस्टॉरंट आहे. बाहेरून एकदम असं वाटतं की कुठेतरी आपण कोपऱ्यात चालू आहे का काय. पण आतमध्ये एवढं छान वाटतं ना, निसर्गाच्या संकेत सगळं आहे. हिने तर शूट केलंच ना तू सगळं नियती? केलं, पण तू तुझ्या हिशोबाने पण कर. परत बोलशील की नाही हे का नाही केलं आणि ते का नाही केलं. ओके, मी तुम्हाला परत एकदा दाखवतो वाटल्यास. जर नियतीने नीट केलं नसेल तर मी माझं शॉर्ट्स टाकतो. काय एक गोष्ट तू विसरतोयस, लडाखचं सगळं मीच शूट केलेलं. लडाखचं सगळं तू शूट केलं? हां, मागे बसले. शानपणा करतोय फालतूचा. पण शूट कसं का केलंस तू? कारण मी गाडी चालवली. नाही, नियतीने जर नीट केलं नसेल. लडाखचे ब्लॉग सगळ्यांनी बघितले. इकडे याचं नाव आहे फ्रँकी पिझेरिया. आपण इकडे बघू शकतो की इकडे लोकल असं घर आहे आणि घराला लागूनच त्यांनी बनवलेलं आहे इथे आतमध्ये. आणि इकडे ॲक्च्युली आपल्याला रिझर्वेशन करूनच यावं लागतं, कारण विदाऊट रिझर्वेशन जर आलो तर आपल्याला खूप जास्त वेटिंग मिळते आणि खूप जास्त वेळ थांबावं लागतं. त्यामुळे ते लोक रेकमेंड करतात की रिझर्वेशन करा. हे बघा, एकदम कोझी प्लेस आहे, एकदम मस्त. आणि ही भट्टी आहे. सो गाईज, गार्डन पेस्टो आपण घेतलेला आहे पहिल्यांदा. दिसायला तर एकदम सुगंध पण काय असा दरवळला आहे, मस्त वाटतं एकदम सुगंध. आणि बघा, फोटो आणि रीलसाठी व्हिडिओ चाललेला आहे. किती भूक लागली पहिले ते करावं लागतं. स्टोरी ऑफ कॉन्टेंट क्रिएटर, यू नो. चर्स. सो आम्ही पास्ता पण ट्राय करतो, कारण की आम्ही रिव्ह्यूमध्ये वाचलेलं की पिझ्झा आणि पास्ता चांगला आहे. तर आम्ही आता हा पास्ता ट्राय करणार आहे. कसं आहे नियती? आवडला का? चांगलं आहे. सो गाईज, आमचं आता खाऊन झालेलं आहे सगळं आणि आता आम्ही निघत आहोत. सो कसं वाटलं कृषी तुला? वन टाईम आहे, म्हणजे मला आवडली टेस्ट. असं नॉट बॅड, बट असं नाही की सारखं यायला पाहिजे. थोडीशी ओव्हर हाईप वाटली, बट चांगली. वन टाईम येऊन टेस्ट करण्यासाठी छान आहे.
आवडली Yes. मला. म्हणजे आम्हाला दोघांना पण तेच वाटलं सो की आउट ऑफ 10 7 मी देईल 7. तू किती देशील? सो हां म्हणजे मला पण तेच वाटलं की ओव्हर हाईप्ड आहे. वन टाईम म्हणजे तुम्ही येऊन बघू शकता, जर तुम्हाला मे बी आवडू शकतं. मला काही एवढं नाही आवडलं, सो मी 6 देईन, 6.5 देईन. आणि छोटीशीच प्लेस आहे, कोझी प्लेस आहे. मे बी आम्ही जो पिझ्झा घेतलेला तो एवढा खास मला वाटला नाही, दुसरे आवडले असते. बट या वन टाईम विजिट इज ओके. सो अशा एरिया आहे. येतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितला, आता रात्री बघा कसा दिसतोय. आणि अजून एक गाईज, मी बोलतीये की आत्ता झालेत 7:20, तर मी असं म्हणते 9:30-10 होणार पोचायला. आणि कृषी म्हणतोय, किती बोलतोय कृषी तू? 8:30-9. तर आता बघू इथून आपल्याला किती वाजता पोचतोय. आणि जर जिंकेल त्याला राहिलेले सगळे चॉकलेट्स. हो येस, मी तर चॉकलेट बद्दल विसरलोच होतो. येस, जिंकणार तर मीच आहे, कारण की मला माहिती आहे ट्रॅफिक असतं. बट लेट सी, लवकर पोचलं तर चांगलीच गोष्ट आहे, लवकर आराम होईल आमचा. सो गाईज, अशा तऱ्हेने मी जिंकली आहे, कारण जिंकली नाहीये की तू. 9:30 वाजता पोचलोय. 9:28 झालेले आहेत. मी अजून काय 9:30 बोललेली? झालेले नाहीयेत. मी काय बोललेली, अजून 9:30 एक झालेले नाहीये. सेकंड, मी काय बोललेली, आपल्याला घरी पोचायला 9:30-10 होतील, तर तू काय म्हणलेला 8:30-9. पण 9:30 बरं झालेच ठीक, नाहीत अजून. अरे बट तू मला सांग बरं, ठीक आहे चल, तू 9 बोललास, मी 9:30 बोलली, तर त्याच्यात जवळचा नंबर कुठला आहे? जवळचा नसतोय बघ. एकतर आपण त्या रेंज मध्ये घेणार होतो 8:30 ते 9, नाहीतर 9:30 ते 10च्या रेंज मध्ये. पण आपण पोहोचलोय 9:25 ला. इट्स अ टाय. टाय बी नाही, जिंकली तर मीच आहे भाई. मी आधीच बोललेली आणि तिकडे निघाली तेव्हाच बोलली, जिंकणार तर मीच आहे. ऍक्च्युली पूर्ण रस्त्यात काहीच नाही वाटलं, पण वाकड रावेत पासून एवढी खतरनाक कंटिन्यू आम्हाला ट्रॅफिक होती, म्हणून आम्हाला एवढं. मी आधीच बोललेली 9:30-10 होणार आहेत, मला माहिती आहे. बच्चे, तेरे से ज्यादा दुनिया देखी हुई है मैंने. सिर्फ 9 महीने बड़ी है तू, बस और कुछ नहीं. 9 महीने जब तू ज्यादा, पैदा हुई थी तब मैं चालू हो चुका था. 9 महिने ह्याच्यापेक्षा जास्त दुनिया बघितली आहे. आणि So- अशी पण ह्याच्यापेक्षा खूप जास्त दुनिया बघितली आहे, खूप जास्त लोक बघितले आणि खूप जास्त एक्सपिरियन्स घेतलेत मी आयुष्यात. बरं बरं So, बरं, हे म्हणून आहे ना, म्हणून हिला जिंकून द्यायचं नसतं, हे डोकं खाते अशी. म्हणजे ह्याने एक्सेप्ट केलं मी जिंकली नाहीये, जिंकली नाहीये. जिंकली नाहीये. 2 मिनिटं अजून बाकी आहेत. आणि anyways, तुझा आत्मा शांत झाला का पाहिजे? मी जिंकली. हा ठीक आहे ठीक आहे. तुझा आत्मा शांत झाला का नाही? मी जिंकली. काय बोलतोय मी? हो झाला. फायनली हसायला लागली आहे, बोलायला लागली आहे. सकाळी तर बाबा असं तोंड पडून बसली होती. लोणावळ्याला जाईपर्यंत तोंड नाही, लोणावळा नाही, ते आपण जिथं ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो तिथपर्यंत तोंड पडून त्याला गेली. lunch बोलतात. जेव्हापासून मी तिला चॉकलेट दिले तेव्हा ती जी खुलली बाई एकदम. त्याला आणि लंच बोल. पण झालं तुला जे काय पाहिजे होतं ते सगळं हो. झालं. बाईक ट्रिप झाली, जिथे पिझ्झा खायचा होता तिथे पिझ्झा उद्या खाल्ला. पण एका ठिकाणी जायचंय. चलो आपण इथेच थांबूयात. कमेंट करून सांगा ना ह्याला, मला सगळीकडे फिरवायला. कुठे जायचंय? नंतर सांगते. घेऊन तर जाणार नाही, मग कशाला सांग. कुठे जायचंय? घेऊन जाऊ ना. नाही घेऊन जाणार तू उद्या. कुठे? उद्या माझी बिझनेस मीटिंग आहे माझ्या बिझनेस पार्टनर बरोबर, त्याच्यामुळे मला जमणार नाहीये उद्या यायला. मग कशाला बोलते की उद्या पण मला जायचं होतं, मला लास्ट संडेलाच जायचं होतं. तू मला घेऊन नाही गेलास. लवासाला? नाही, लवासाला कोण जाते परत. आता मी 4 वेळा जाऊन आलीये, ह्याचा लवासा बाकी आहे. लास्ट वीकेंड मी ह्याच्यासाठी प्लॅन केलेला की ह्याचा लवासा झाला नाहीये आणि मी 4 वेळा जाऊन आलीये. बट स्टील त्याला घरी बसायचं होतं, मग आता मी ह्याच्याबरोबर लवासा जाणार नाहीये. जाणार, हिला घेऊन जाणार आहे मी लवासाला. मस्त तिकडचं पण आपण व्लॉग शूट करूयात. मी जाणारच नाही ह्याच्याबरोबर लवासाला गाईज. आणि हे जे चॉकलेट्स आहेत ते विनरला भेटणार होते, तर प्लीज लुझरने विनरच्या हातात ते चॉकलेट द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. लुझरने ते विनरला द्यावे. तुम्हाला एक पण नाही देणार? तू पहिले मला दे माझं गिफ्ट, कारण की मी विनर आहे, त्याच्यामुळे मला माझं गिफ्ट भेटलं आहे आणि ह्याच्यातलं मी तुला एक पण नाही देणार आहे. एक खाल्लंस ना तू आज, सो एक पण नाही. पण ठीक आहे, मला एवढं असे चॉकलेट जास्त आवडत नाही. हा ना, पण दिलं तर chocolate चांगलं. कसं जरा कोणी नाही प्रेम, आवडू शकत. जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू एक तरी देशील. एक तरी काय कानाखाली? चॉकलेट एक कानाखाली पाहिजे. कसला काळा बघा ना, कृषी केवढा काळा आहे माझ्या. काळा नाहीये, ते ब्राईटनेस कमी आहे. ओ माय गॉड, केवढा Brightness कमी काळा आहे हा. तो फक्त हाफ साइडला ब्राईटनेस कमी आहे फोनच्या. मी एवढी पूर्ण दिवस दमून पण मी केवढी गोरी वाटतीये. चोर एक नंबरचा. नाही, देतोय, तुलाच देतोय. घे, खा. द विनर ऑफ द टुडेज चॅलेंज इज
नियती. सो आपण तिला देणार आहोत द विनर इज द नियती. होईल राव. नियती दौंडकर. बस खा. आता हा स्वतःच्या तोंडात टाकेला. नाही घे बस. मी एवढा पण वाईट नाहीये, मला देणार नाहीये ही, पण ठीक आहे, काय आता बोलायचं. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना. मी मुद्दाम हिच्या तोंडात ते चॉकलेट टाकलंय, म्हणजे हिला बोलता यायला नाही पाहिजे, म्हणजे मला बोलायला मिळेल. चला बरं झालं, थोडी शांतता डोक्याला. भेटूयात, बाय. संपलं चॉकलेट. बाय.